हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीडी एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठीमध्ये, हिंदीमध्ये मीनिंग्स आणि जे काही सेंटेन्सेस दिले ते सेंटेन्सेस तुम्ही एकदा ट्राय करून बघा कसं त्याच्यामध्ये वर्डला यूज करण्यात आलेला आहे आणि स्वतःच्या मनाने सुद्धा काही वर्ड्स घेऊन स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस ट्राय करून बघा. ओके, सो स्टार्ट करू याच्या सेशनला. फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे अवाउचमेंट. अवाउचमेंट म्हणजे काय होतं तर अ सोलम अँड often public declaration of the truth or existence of something. म्हणजेच काय होतं तर घोषणा. ओके, घोषणा करणे. घोषणा हे हिंदीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, मराठीमध्ये सुद्धा म्हटलं जातं, किंवा निवेदन, मराठीमध्ये निवेदन असं म्हटलं जातं, किंवा काय करणे ठाम विधान देणे, त्याला सुद्धा म्हटलं जातं अवाउचमेंट. सो अवाउचमेंटचं मिनिंग काय आहे मग? अ सोलमन अँड ऑफन पब्लिक डिक्लेरेशन ऑफ द ट्रूथ ऑर एक्झिस्टन्स ऑफ समथिंग. म्हणजेच खात्री करणे किंवा खात्री देणे सुद्धा आपण म्हणू शकतो त्याला. ओके, सो अवाउचमेंटचं काय आहे मग हिंदीमध्ये मिनिंग? घोषणा. मराठीमध्ये सुद्धा घोषणा म्हणू आपण. आणखी काय होतं तर निवेदन, खात्री देणे आणि ठाम विधान. ओके, सो सिनोनिम्स आहेत अवाउचमेंटचे डिक्लेरेशन, असर्शन आणि क्लेम. आणि अँटोनिम्स आहेत डिस्प्यूट आणि क्वेश्चन. सो सिनोनिम्स आणि अँटोनिम्स आहे अवाउचमेंटचे. याचं प्रोनाउन्सिएशन काय आहे? अवाउचमेंट. अवाउचमेंटचे सिनोनिम्स आहेत डिक्लेरेशन, असरेशन आणि क्लेम. आणि अँटोनिम्स आहेत डिस्प्यूट आणि क्वेश्चन. आणि काय होतं मराठीमध्ये मिनिंग अवाउचमेंटचं? घोषणा, निवेदन, खात्री देणे किंवा ठाम विधान. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे पॅंग. PANG, पॅंग. पॅंग म्हणजे काय होतं? अ सडन शार्प पेन ऑर पेनफुल इमोशन. म्हणजेच काय तर हिंदीमध्ये पॅंगला म्हटलं जातं पीडा. आपण काय म्हणतो मराठीमध्ये की कळ आली. ओके, म्हणजेच काय की सडन शार्प पेन आला आपल्याला, म्हणजेच काय तर वेदना, कळ असं आपण मराठीमध्ये म्हणतो. सो त्या वर्डला काय आहे इंग्लिशमध्ये वर्ड? पॅंग असं वर्ड आहे. ओके, सो पॅंगचं मिनिंग काय आहे? अ सडन शार्प पेन ऑर पेनफुल इमोशन. हिंदीमध्ये होतं पीडा, मराठीमध्ये काय मिनिंग आहे पॅंगचा? कळ, ठणका, वेदना आणि चटका. सिनोनिम्स आहेत पॅंगचे पेन, स्टिंग आणि डिस्कम्फर्ट. आणि अँटोनिम्स आहेत एड, असिस्ट आणि कम्फर्ट. काय आहेत सिनोनिम्स आणि अँटोनिम्स पॅंगचे? सिनोनिम्स आहेत पेन, स्टिंग आणि डिस्कम्फर्ट. आणि अँटोनिम्स आहेत एड, असिस्ट आणि कम्फर्ट. तर हे जे वर्ड्स आहे हे घेऊन तुम्ही स्वतःच्या मनाने सेंटेन्सेस तयार करा, किंवा हे जे सेंटेन्सेस दिले आहे यामध्ये कसं वर्डला यूज करण्यात आले, जसे ते अवाउचमेंटला कसं यूज करण्यात आलेलं आहे, पॅंगला इथं कसं यूज करण्यात आलेलं आहे ते तुम्ही एकदा ट्राय करून बघा. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे रेस्ट. WREST, रेस्ट. सो याच्यातला जो W आहे या स्पेलिंग मधला तो थोडा सायलेंट आहे, म्हणून आपण याला काय प्रोनाऊन्स करू? रेस्ट असं याला आपण प्रोनाऊन्स करू. सो रेस्ट म्हणजे काय होतं? टू ड्रॉ आउट बाय फोर्स ऑर विथ ऑफर. म्हणजेच काय तर खिचना. हिंदीमध्ये होतं रेस्ट म्हणजे खिचना. मराठीमध्ये काय म्हणू आपण तर बळकावणे किंवा हिसकावणे किंवा ओढणे. ओके, खेचणे. तर रेस्ट म्हणजे होतं हिंदीमध्ये खिचना. त्याचं मिनिंग दिलेलं आहे इंग्लिशमध्ये टू ड्रॉ आउट बाय फोर्स ऑर विथ एफर्ट. म्हणजेच काय तर हिसकावणे. मराठीमध्ये आपण त्याला म्हणू हिसकावणे किंवा बळकावणे आणि खेचणे. रेस्टचं काय आहे मिनिंग तर टू ड्रॉ आउट बाय फोर्स ऑर विथ एफर्ट. हिंदीमध्ये होतं मिनिंग खिचना, मराठीमध्ये होतं हिसकावणे, बळकावणे आणि खेचणे. सिनोनिम्स आहेत रेंच, पुल आणि एक्स्ट्रॅक्ट. आणि अँटोनिम्स आहेत इन्सर्ट आणि इन्स्टिल. सिनोनिम्स आहेत रेस्टचे रेंच, पुल आणि एक्स्ट्रॅक्ट. आणि अँटोनिम्स आहेत इन्सर्ट आणि इन्स्टिल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे स्टिल्थिस्ट. STEAL, स्टिल, THIST, थेस्ट. स्टिल्थिस्टचं मिनिंग काय आहे? बिहेविंग, डन और मेड इन अ कॉशियस अँड सरप्टिशियस मॅनर सो ॲज नॉट टू बी सीन ऑर हर्ड. म्हणजेच काय करणे? काही पण असं बिहेव करणे, असं वागणे किंवा असं काहीतरी करणे की ज्याने काय होईल कोणाला
भनक पण पडणार नाही, कोणी ते पाहिलेलं पण नसेल किंवा कोणी ते ऐकलेलं पण नसेल, त्याला काय म्हटलं जातं, स्टिल्थिएस्ट असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर गुप्त. ओके, हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये स्टिल्थिएस्टला गुप्त असं म्हटलं जातं. आणखी काय म्हटलं जातं की अत्यंत सावध, काहीतरी गोष्ट काहीतरी कार्य असं करणे अत्यंत सावधपणे की कोणाला त्याचं भनक नाही पडणे, म्हणजेच काय होतं तर स्टिल्थिएस्ट, अत्यंत सावध किंवा लपून छपून हालचाल करणारा म्हणजे काय होतं स्टिल्थिएस्ट. सिनोनिम्स आहेत स्टिल्थिएस्टचे, फ्युरिटिव्ह, सिक्रेटिव्ह आणि क्लॅन्डेस्टीन. आणि अँटोनिम्स आहेत ओपन आणि पब्लिक. काय आहे मग स्टिल्थिएस्टचं मीनिंग, बिहेविंग डन और मेड इन अ कॉशियस अँड सरप्टिशियस मॅनर सो ॲज नॉट टू बी सीन और हर्ड. म्हणजेच काय तर असं काही वागणे, असं काही कार्य करणे की जे कोणी पाहिलेलं नाही आणि जे कोणी ऐकलेलं नाही, म्हणजेच ते काय आहे गुप्त आहे, त्याला म्हटलं जातं स्टिल्थिएस्ट. स्टिल्थिएस्टचं मीनिंग होतं मग हिंदीमध्ये आणि मराठीमध्ये गुप्त, मराठीमध्ये आणखी काय होतं अत्यंत सावधपणे किंवा लपून छपून हालचाल करणार. सिनोनिम्स आहेत स्टिल्थिएस्टचे, फ्युरिटिव्ह, सिक्रेटिव्ह आणि क्लॅन्डेस्टीन. आणि अँटोनिम्स आहेत ओपन आणि पब्लिक. नेक्स्ट वर्ड आहे इवन एव्हरमोर, EVERMORE. इव्हरमोरचं मीनिंग होतं chiefly used for the rhetorical effect or in ecclesiastical. ओके, काय आहे याचं प्रोनाउन्सिएशन, एक्लेसियास्टिकल. तर काय आहे मीनिंग इव्हरमोरचं, chiefly used for rhetorical effect or in ecclesiastical context, म्हणजेच ऑलवेज. तर काय होतं म्हणजेच ह्याचं हिंदीमध्ये मीनिंग काय होतं एव्हरमोरचं हमेशा के लिए, आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण याच्याकरता तर नेहमी, कायम किंवा सतत जे आहे त्याला म्हटलं जातं एव्हरमोर. सो एव्हरमोरचं मीनिंग आहे चिफली अँड फॉर रिओटॉरिकल इफेक्ट ऑर इन एक्लेसियास्टिकल कॉन्टेक्स्ट आणि ऑलवेज. हिंदीमध्ये मीनिंग होतं हमेशा के लिए, मराठीमध्ये आपण म्हणू नेहमी, कायम, सतत आणि सदैव. ओके, सिनोनिम्स आहेत एव्हरमोरचे ऑलवेज, फॉरएव्हर आणि इटर्नली. आणि अँटोनिम्स आहेत नेव्हर, नेव्हरमोर आणि नीर. काय आहेत सिनोनिम्स एव्हरमोरचे ऑलवेज, फॉरएव्हर आणि इटर्नली. आणि अँटोनिम्स आहेत नेव्हर, नेव्हरमोर आणि नीर. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे नेक्स्ट वर्ड आहे हेडलॉंग. हेडलॉंगचं मीनिंग होतं इन अ रश विथ रेकलेस हेस्ट, म्हणजेच काय तर हडबडी. हिंदीमध्ये हेडलॉंगला म्हटलं जातं हडबडीने. आणि मराठीमध्ये काय म्हणू आपण की ज्याचं काही विचार न करता जे काम केलेलं आहे त्याला सुद्धा म्हटलं जातं हेडलॉग, किंवा म्हणजेच अविचार करता, म्हणजेच अविचारीने केलेलं जे काम आहे त्याला म्हटलं जातं हेडलॉग. किंवा तडकाफडकी केलेलं आहे त्याला सुद्धा म्हटलं जातं हेडलॉग. सो मीनिंग काय आहे हेडलॉगचं, इन अ रश विथ रेकलेस हेस्ट. हिंदीमध्ये मीनिंग होतं हेडलॉगचं हडबडी, मराठीमध्ये होतं अविचारी, तडकाफडकी आणि उतावीळ. सो हेडलॉगचं मीनिंग आहे इन अ रश विथ रेकलेस हेस्ट, म्हणजेच हडबडीने. हिंदीमध्ये होतं हडबडी, मराठीमध्ये होतं अविचारी, तडकाफडकी आणि उतावीळ. सिनोनिम्स आहेत हेडलॉगचे हरीड, रश्ड आणि सडन. आणि अँटोनिम्स आहेत डेलिबरेट, अनहरीड आणि कॅल्क्युलेटेड. काय आहेत सिनोनिम्स हेडलॉगचे, हरीड, रश्ड आणि सडन. आणि अँटोनिम्स आहेत डेलिबरेट, अनहरीड आणि कॅल्क्युलेटेड. नेक्स्ट वर्ड आहे ऑब्ड्युरसी, OBDURACY, ऑब्ड्युरसी. ऑब्ड्युरसीचं मीनिंग आहे अ स्टेडफास्ट adherence to an opinion, purpose or course of action in spite of reason, arguments or persuasion. म्हणजेच काय तर ऑब्ड्युरसीला हिंदीमध्ये म्हटलं जातं हट, म्हणजेच काय तर मराठीमध्ये हट्टीपणा. ओके, ऑब्ड्युरसीचं मीनिंग काय आहे अ स्टेडफास्ट adherence to an opinion, purpose or course of action in spite of reason, arguments or persuasion. तर हिंदीमध्ये ऑब्ड्युरसीचं मीनिंग होतं
हट आणि मराठीमध्ये काय होतं हट्टीपणा किंवा चिकाटी. आणखी म्हटलं जातं दुराग्रह. दुराग्रह म्हणजे काय होतं तर चुकीच्या गोष्टीसाठी एखादा आपण अट्टहास धरतो तर त्याला म्हटलं जातं दुराग्रह. दुराग्रहाचं मिनिंग काय आहे मग चुकीच्या गोष्टीचा अट्टहास धरणे. सो ऑब्ड्युरेसीचं मिनिंग आहे हिंदीमध्ये हट होतं, मराठीमध्ये काय होतं हट्टीपणा, चिकाटी किंवा दुराग्रह. आणि दुराग्रह म्हणजे काय होतं तर चुकीच्या गोष्टीचा अट्टहास धरणे. सिनोनिम्स आहेत ऑब्ड्युरेसीचे ऑब्ड्युरेटनेस, ऑब्स्टिनसी आणि स्टबर्ननेस. आणि अँटोनिम्स आहेत ब्रॉड माइंडेडनेस, ओपन माइंडेडनेस आणि रिझनेबिलिटी. काय आहेत सिनोनिम्स ऑब्ड्युरेसीचे ऑब्ड्युरेटनेस ओके, ऑब्स्टिनसी आणि स्टबर्ननेस. आणि अँटोनिम्स आहेत ब्रॉड माइंडेडनेस, ओपन माइंडेडनेस आणि रिझनेबिलिटी. नेक्स्ट वर्ड आहे एनक्रस्ट. एनक्रस्टचं मिनिंग होतं कव्हर समथिंग विथ अ हार्ड सरफेस लेअर. म्हणजेच काय करणे एखाद्या काही गोष्ट आहे त्याला झाकणे, एखादी वस्तू आहे त्याला झाकणे, कव्हर करणे म्हणजेच काय करणे झाकणे. आणि कशाने झाकणे तर विथ अ हार्ड सरफेस लेअर म्हणजेच काय एका जाडा थर जो असतो, हार्ड म्हणजेच खूप कठोर कडक थर जो असतो त्याने झाकणे, त्याला म्हटलं जातं एनक्रस्ट. ओके, एनक्रस्टचं मिनिंग काय आहे मग हिंदीमध्ये होतं जमना. मिनिंग आहे कव्हर समथिंग विथ अ हार्ड सरफेस लेअर. मराठीमध्ये मिनिंग काय घेऊ आपण थर साचणे किंवा कडक होणे किंवा झाकणे. तर कशालाही काय करणे कोणत्या पण वस्तूला झाकणे, कव्हर करणे किंवा त्याच्यावर थर साचणे आणि तो काय तर हार्ड असणे म्हणजे कडक असणे, त्याला म्हटलं जातं एनक्रस्ट. सिनोनिम्स आहेत एनक्रस्टचे कोॲग्युलेट, कॉन्गिल आणि कव्हर. काय आहेत सिनोनिम्स एनक्रस्टचे कोॲग्युलेट, कॉन्गिल आणि कव्हर. नेक्स्ट वर्ड आहे गलिबल. गलिबलचं मिनिंग होतं इझिली परस्युडेड टू बिलीव्ह समथिंग क्रेड्युलस. म्हणजेच काय तर भोला. हिंदीमध्ये गलिबलला म्हटलं जातं भोला. काय आहे मिनिंग इझिली परस्युडेड टू बिलीव्ह समथिंग क्रेड्युलस म्हणजे जो काय करतो कशावर पण इझिली बिलीव्ह करतो, इझिली त्याच्यावर कोणावर पण म्हणजे पटकन फसून जातो कोणाच्या पण गोष्टीमध्ये, त्याला काय म्हटलं जातं गलिबल असं म्हटलं जातं. म्हणजेच तो काय आहे भोळा आहे. हिंदीमध्ये म्हटलं जातं गलिबलला भोला, मराठीमध्ये काय होतं भोळा, जो कोणाच्या पण गोष्टीमध्ये पटकन फसून जातो किंवा चटकन फसणार. तर गलिबलचं मिनिंग आहे इझिली परस्युडेड टू बिलीव्ह समथिंग आणि क्रेड्युलस. हिंदीमध्ये होतं गलिबल म्हणजे भोला, मराठीमध्ये होतं भोळा आणि चटकन फसणारा. सिनोनिम्स आहेत क्रेड्युलस, ओव्हर ट्रस्टिंग आणि इझिली डिसिव्ड. आणि अँटोनिम्स आहेत सिनिकल, मिसट्रस्टफुल आणि सोफिस्टिकेटेड. काय सिनोनिम्स गलिबलचे क्रेड्युलस, ओव्हर ट्रस्टिंग आणि इझिली डिसिव्ड. आणि अँटोनिम्स आहेत सिनिकल, मिसट्रस्टफुल आणि सोफिस्टिकेटेड. लास्ट वर्ड आहे आपला आजचा तो आहे सॉलस. सॉलसचं मिनिंग होतं गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू. म्हणजेच काय करणे तर आश्वासन देणे. आपण मराठीमध्ये काय म्हणू सोलसला सांत्वना देणे किंवा समाधान करणे, समाधान देणे, त्याला म्हटलं जातं सोलेस. सो सोलेसचं मिनिंग काय आहे गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू. हिंदीमध्ये मिनिंग होतं सोलेसचं आश्वासन, मराठीमध्ये म्हणू आपण सांत्वन, समाधान किंवा दिलासा. ओके, सोलेसचं मिनिंग आहे गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू. हिंदीमध्ये मिनिंग होतं आश्वासन, मराठीमध्ये होतं सांत्वन, समाधान आणि दिलासा. सिनोनिम्स आहेत कम्फर्ट ओके सॉरी गिव्ह कम्फर्ट आहे. काय आहे गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू. सिनोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि चिअर. आणि अँटोनिम्स आहेत अँग्विश आणि डिस्ट्रेस. काय आहेत सोलेसचं मिनिंग गिव्ह कम्फर्ट ऑर कन्सोलेशन टू. सिनोनिम्स आहेत कम्फर्ट, कन्सोल आणि चिअर. आणि अँटोनिम्स आहेत अँग्विश आणि डिस्ट्रेस.
परत एकदा वाचून घ्या, नोट डाऊन करून घ्या. जे पण काही वर्ड्स आहे, काही जसे प्रोनाउन्सिएशन थोडे हार्ड आहे, मी तुम्हाला सांगितलेले आहे, ते तुम्ही मराठीमध्ये लिहू शकता आणि याची तुम्हाला PDF डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाणार, तिथून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता. तुम्हाला सेशन आवडले असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. चला, ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.